मित्रांनो, नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची नवीन आनंदाची बातमी ती म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षक पदभरतीमध्ये थोडेसे बदल. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेची भरती करत असताना किती टक्के पदांची भरती होणार आहे, कशी पदं येणार आहेत, कोणत्या वर्षापर्यंतची येणार आहेत, याच्या संदर्भातलं शालेय शिक्षण विभागानं 1 जानेवारी 2026 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे. ते परिपत्रक आपण पाहणार आहोत आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने झाडून पदं देण्यात यावीत. अशा बऱ्याचशा संस्था आहेत, त्यांनी पदं दिली नव्हती, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी याच्यासाठी आपण माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सुद्धा भेट घेतली होती. वारंवार आपण पाठपुरावा करत आहोत आणि अर्थातच आता आनंद होतोय की त्याला कुठेतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून हा कुठेतरी प्रवास सुरू झालेला आहे 1 जानेवारी 2026 आणि त्याच्यानुसार आपण प्रस्तावना पाहतोय की आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. आणि उपरोक्त संदर्भ जो संदर्भ 1 दिलेला आहे त्याच्यामध्ये 21/6/2023च्या GR चा उल्लेख करण्यात आलेला आहे. 80% पदभरती करण्याची तरतूद येणार होती. आणि आता सध्या टेट 2025 मध्ये निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही सुद्धा करण्यास सुरू झालेली आहे. आपण पाहतो की रजिस्ट्रेशन सुरू सुद्धा झालेलं आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर बालकाचा मोफत व शिक्षक उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या पदानुसार शाळेतील पदे 10% पेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नाही. म्हणजे 90% पदभरती या पवित्र पोर्टल अंतर्गत होणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सध्या आतापर्यंत बऱ्याच अशा आस्थापना होत्या, त्यांनी पोर्टलला जागा दिल्या नव्हत्या, त्यांना 100% आता पोर्टलला जागा द्याव्या लागणार आहेत. इव्हन नाशिक जो शिक्षण मंत्र्याचा जिल्हा आहे त्याच्यामधलं सुद्धा आपण पाहू शकता की त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 2 ते 2,500 जागा केवळ 2 ते 3 संस्थांमध्ये रिक्त आहेत. अशा किती असू शकतील ते तुम्हालाही माहिती आहे. कमेंट सेक्शन मध्ये यू कॅन डेफिनेटली रिप्लाय. आणि त्याच्या संदर्भातला शासन निर्णय आहे. शासन निर्णय काय तो आपण पाहून घेऊया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ 1 मधील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता 2025 मधील गुणांकांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता 90% पदभरतीसाठी मान्यता देण्यात येत आहे. आणि जी संभाव्य पद असतात पुढच्या वेळामध्ये किती रिक्त होतात, संच मान्यता आता जी तारीख आहे ती संपलेली आहे, 31 डिसेंबर 2025 होती. आणि अर्थातच आता नवीन पदभरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यामध्ये अशा बऱ्याच आस्थापना आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. त्याच्यामध्ये 9 ते 12 साठी हा खूप महत्वाचा मुद्दा होता. 9 ते 12ची पदं येत नव्हती. बऱ्याच अशा संस्था होत्या, त्यांनी बॅकडोर एंट्री सुरू केली होती. सध्या खूप छान उच्च न्यायालयामध्ये सुद्धा घोगे आणि जे जस्टिस आहेत बोबेजी यांचा खूप चांगला निर्णय येत आहेत. आणि त्याच्यानुसारच आता पोर्टल पदभरतीला आपण गती आलीशी पाहत आहोत. तरी सुद्धा जेव्हा आपण याचा सर्वांगीण एक विचार करतोय तेव्हा मात्र नक्की हे विचारात घेतलं पाहिजे की सध्या पोर्टलला पर्याय नाहीये. आणि पोर्टलला अशा संस्थांनी ज्यांनी आतापर्यंत जागा दिल्या नव्हत्या अशा जवळपास एक 2,000 संस्थांची यादी म्हणजे त्याच्यामधल्या वेगवेगळ्या त्यांच्या ब्रांचेस आहेत. एकच संस्था आहे त्याच्यात जवळपास 123 ब्रांचेस आहेत. अशा बऱ्याच संस्थांची यादी आपण ऑलरेडी माननीय दादा भुसे यांना दिलेली आहे. त्याच्यावरती अजूनही येणाऱ्या काळामध्ये 5,000चं आपलं टार्गेट आहे. ते पूर्ण झालेलं नाही ते पण ते नक्की पूर्ण होईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, नक्की जॉईन करा. आणि जेणेकरून तुम्हाला याच्यातील महत्वाची सर्व डिटेल्स मिळत राहतील. कारण मित्रांनो, शिक्षक तुम्हाला व्हायचंय आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचंय. बरेच मुद्दे आहेत रजिस्ट्रेशन संदर्भात. फटाफट रजिस्ट्रेशन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे. काही संवर्गावरती, आरक्षित संवर्गावरती अन्याय होत असला तर त्याच्या न्यायासाठी सुद्धा आपण लढत आहोत. काही विषय प्रस्तावित आहेत परंतु आपल्याला त्याच्यानुसार न्याय मिळेलच. परंतु एकच सांगायचं आहे की सध्या 90% पदभरतीसाठी मान्यता मिळालेली आहे. आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा आता हा शिक्षण विभाग करेल की नाही माहित नाही, कारण ही परीक्षेची सर्व जबाबदारी आता MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे दिल्यामुळे आता हे त्यांच्यानुसार आता हे नवीन नवीन नियम, नवीन नवीन वर्ष आणि नवीन नवीन तुम्ही होणारे शिक्षक. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल अर्थातच लिहा. आणि अशा किती आस्थापना आहेत, किती पदं येऊ शकतात. तर अशा पद्धतीने जर 90% शिक्षकांची पदं झाली तर याच्यामध्येच आता ज्या आस्थापना आहेत उच्च माध्यमिक पर्यंतच्या त्याच्यामध्ये आश्रमशाळा सुद्धा इन्क्लूड झालेल्या आहेत.
त्याच्यामध्ये बहुजन कल्याण विकास सुद्धा इन्क्लूड झालेला आहे. आणि हो, आदिवासी विभागाच्या 8 जिल्ह्याच्या जागा ज्या आतापर्यंत आल्या होत्या, पेसा संवर्गातली जागा, हे सर्व येणार आहेत. त्यामुळे नाही म्हटलं तरी सुद्धा 15,000चा आकडा कुठेच जात नाहीये. हा 80% पदभरतीपर्यंत होता, तर त्याच्यामध्ये 10% वाढलेले आहेत. मी थोडंसं कॅल्क्युलेशन करा आणि एवढी जर पोर्टलवरती पद आली तर मित्रांनो, मेरिट अर्थातच कमी येणार आहे. आणि पोर्टल रजिस्ट्रेशन जे सुरू झालेलं आहे त्याला मात्र आता कॅप लावलेला आहे. ज्यांची 14 मे 2025च्या नंतरची डॉक्युमेंट आहे ते आता म्हणजे ते आता आपली माहिती अपलोड करू शकत नाहीत. काहींनी जर चुकीची जरी केली तरी सुद्धा वेटिंग लिस्ट आहे. एक पद एक भरती आहे. अतिशय सुरळीतपणे पदभरती करण्यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपणच नव्हे, अशा बऱ्याचशा संघटना लढत आहेत आणि तुम्हाला शिक्षण झालेलं आम्हाला बघायचं आहे. त्याच्यासाठीचा हा प्रवास आहे. त्यामुळे पदं येतील, जागा येतील. फक्त आता आपण एकजुटीनं जेव्हा कोणती आपल्यावरती अन्याय होईल, कोणताही संवर्ग असो, तेव्हा मात्र आपण प्रत्येकाने जर साथ दिली तर मात्र हे आपण मिशन असंच पूर्ण करूया. आणि हाच आपला संकल्प तुम्हाला नववर्षामध्ये शिक्षक होण्यासाठी नक्कीच मदत करेल. ऍक्च्युली ह्या पदभरतीची नियुक्ती कधी होईल याच्या संदर्भातील सतत कमेंट सेक्शन मध्ये विचारले जाते. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं मित्रांनो, या नियुक्तीची तारीख मात्र 15 जून 2026 असणार आहे. नवीन अकॅडमिक इयर आणि नवीन भरती, नवीन तुम्ही झालेले शिक्षक. खूप खूप धन्यवाद. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसाठी. आणि येस, टेन्शन घेऊ नका. असे संकल्प नवीन करा. लॉ प्रोटेक्शन वरती विश्वास ठेवा. आपण लढत आहोत, लढूया, जिंकत आहोत आणि असंच जिंकूया.